राम राम शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे। आज आहे 26 ऑक्टोबर। अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला। काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम पाऊस झाला आणि बराच भाग अजून पावसापासून वंचित आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं। त्याचा जो परिणाम होता तो 24 आणि 25 तारखेला बऱ्यापैकी त्याचा जोर होता। आज 26 तारखेपासून जो अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र आहे ते अंतर्गत भागात सरकत असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या भागातून कमी होत आहे आणि उद्या 27 तारखेला सुद्धा याचा परिणाम अजून कमी होईल। पण अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात उद्या 27 तारखेला सुद्धा भाग बदलत पावसाची शक्यता आहे आणि 28 तारखेला पावसाचं वातावरण थोडं कमी राहणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, पुन्हा एक बंगालच्या उपसागरात एक तीव्र वादळ तयार झालेलं असून त्याचा जो परिणाम आहे तो बऱ्यापैकी 29 तारखेला अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील जवळपास बऱ्याच तालुक्यात जोरदार पाऊस घेऊन येईल अशी शक्यता जास्त आहे। 29 तारखेला पावसात वाढ होईल आणि 30 तारखेपासून पावसाचा जो जोर आहे तो कमी होत भाग बदलत पाऊस 1, 2 आणि 3 नोव्हेंबर पर्यंत राहील। तसेच नंदकिशोर गावंडे या यूट्यूब चॅनलला आपण नवीन असल्यास आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला माझी माहिती जर आवडत असल्यास इतर शेतकरी मित्रांना शेअर जरूर करा। तसेच 29 तारखेबद्दल जे अपडेट आहेत ते आपण पुन्हा 28 तारखेला देऊ, कारण तीव्र वादळ असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि ते बदल आपल्यापर्यंत मी नक्की पोहोचवणार। राम राम।